लोकांचा अधिपती देवराज देवेंद्र, तुझ्या पूज्य आणि पवित्र चरणी सादर प्रणाम करतो. केल्याने होते आहे आणि केल्याची पाहिजे. या चौथीचा प्रत्यय आम्हाला आमच्या जीवनात आला. कारण भक्ती मार्गाची कास धरून ज्या ब्राह्मण कुळात आमचा जन्म झाला, माता आदिती आणि पिता कश्यप यांचा कुसवा धन्य करण्यासाठी ब्राह्मण कुळाचा नाव लौकिक वाढावा याच उदात्त हेतून ज्यानं शतयज्ञानावर आपलं प्रभुत्व मिळवलं आणि त्याच शतयज्ञांच्या योगी करून आज हे अमरावतीचा गडगंज राज वैभव उपभोगतोय. नव्हे तर 33 कोट देवतांचा अधिपती अमरेश म्हणून आम्ही नटलो. ते फक्त भक्ती मार्गाच्या होय भक्ती मार्गाच्या योगे करू. इंद्र म्हणजे कोण? ज्याला 1000 नयने 2000 हस्ते ऋग्वेदात ज्याच्या नावाच्या ऋचा लिहिल्या गेल्या. एवढंच कशाला? ऋग्वेद जो कर्माशी निगडीत आहे त्याच ऋग्वेदात ज्याची महती गायली गेली तोच अदिती कश्यप नंदन देवराज देवेंद्र होय. समाधान वाटू लागले. कारण 33 कोट देवतांचा अधिपती अमरेश या नावारूपात आम्ही आलो. साऱ्या देव देवतांना न्यायदान देण्यासाठी तत्पर ठरलो. सत्यम शिवम सुंदरम अर्थात ब्रह्मा विष्णू महेश त्रय मूर्तींना वंदन केल्या वाचून कधी या सदर्भ सभेला मी प्रारंभ केला नाही. खरोखरच समाधान होते. इंद्रपदो श्रेष्ठ. खरोखरच हे गडगंज राज वैभव मिळाले. या राजप्रासादी आल्यावर साऱ्या देव देवता आपापल्या आसने स्थित
आहे